नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 जुलै 2026. आजपासून परत एकदा राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्य शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून अंदाज देण्यासाठी खास करून अंदाज देणार आहे. तर आज आहे 22 जुलै 2026. सर्वप्रथम आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. कारण की उत्तर महाराष्ट्राकडे इकडं त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, वणीची देवी, त्यानंतर सुरत, त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 22 तारखेपासून, म्हणजे आज 22 ते 26च्या दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून धुळे जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर पाचोरा, बोदवड, रावेर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, नामपूर, येवला त्या सगळ्या पट्ट्यातल्या जर नाशिक दिलं तर सगळ्यांनी काय करायचं, ह्या 21 ते 26च्या दरम्यान नाशिक उत्तर महाराष्ट्राकडं काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अतिवृष्टी झाल्यामुळे वडी नाल्यांना, नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इगतपुरीकडे देखील चांगला राहणार आहे. संगमनेर, अकोले, ओझर, गणपती त्या परिसरात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. जुन्नर, सिन्नर तिकडे जरी खूप या 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी, घाटमाता, म्हणजे रत्नागिरीपासून इकडं पालघरपर्यंत ते घाटमाथ्यावरला पाऊस जोरात मुसळधार चालूच राहणार आहे 26 तारखेपर्यंत, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. पुण्याच्या पश्चिम भागाकडं खडकवासला धरण क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून एखाद्या खडकवासला धरणातलं पाणी देखील सुटू शकतं, म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आपण आपल्या मोटर काढण्याची तयारी ठेवावी. त्याच्यानंतर इकडं महाबळेश्वरकडे देखील 21 ते 26च्या दरम्यान खूप जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, मुसळधार पडणार आहे. त्याच्यामुळे कोयना धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे. एका दिवस हे कोयना धरण ह्या 8 दिवसामध्ये भरू शकतं, म्हणून हे अंदाज देखील त्या कोयना धरणाच्या लाभ क्षेत्रात लक्षात येतात. त्याच्यानंतर उजनी धरण, म्हणजे उजनी धरणामध्ये काय झालं, उजनीला पाऊस, उजनीचं जर कॅचमेंट एरिया इकडं पुणे जिल्हा हे परिसर आहे, तर पुणे जिल्ह्याकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे कॅचमेंट एरिया त्या परिसरात पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील आवक येणार आहे. म्हणून उजनीवासियाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इंदापूर, पुणे त्या परिसरात देखील 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. या